महाराष्ट्रात सरकारी नोकरी करायची असेल तर आता फक्त मराठी येऊन चालणार नाही। राज्य सरकारच्या एका नवीन निर्णयाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वादाचे बोहर उठले आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता हिंदी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। राज्य सरकारच्या या नवीन GR मुळे आता नवा पेच निर्माण झाला आहे। पण प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या भाषेत म्हणजे मराठीत काम करणं पुरेसं नाही का? या निर्णयावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली। मराठी भाषेचा प्रसार करण्याऐवजी सरकार हिंदीची सक्ती का करते, असा थेट सवाल मनसेकडून विचारला जातोय। केंद्राच्या धोरणेनुसार महाराष्ट्रावर हिंदी लादली जात असल्याची भावना आता मराठी प्रेमीमध्ये निर्माण झाली आहे। जर महाराष्ट्रात राहूनही हिंदीची परीक्षा द्यावी लागत असेल तर मराठी भाषेचं महत्त्व काय उरणार? हा निर्णय महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि इथल्या तरुणांच्या भविष्यावर गदा आणणारा आहे का? स्थानिक प्रशासनात हिंदीचा वापर वाढल्यास सर्वसामान्यांची कामं अडणार नाही का? या वाढत्या विरोधामुळे आणि वादाच्या पार्श्वभूमीवर सरकार आपला हा निर्णय मागे घेणार का, यामागे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी हिंदी अनिवार्य असायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा।